सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत इयत्ता 12वी कला, हिस्ट्री म्हणजे इतिहास या विषयाची. 38 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. 18 मार्च 2023 रोजी झालेली ही परीक्षा. इथे दिनांक दिलेली आहे 18 मार्च 2023. सीट नंबर टाकण्यासाठी प्रश्नपत्रिकेत तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते मॉडेल ॲन्सरनुसार आपण पाहूया. इयत्ता 12वी कला शाखेची इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू आपण 18 मार्च 2023ची. प्रश्नपत्रिका सोडवल्याचा सराव केला तर येणारी परीक्षा तुम्हाला सोपी जाईल. प्रश्नपत्रिकेत तुम्हाला सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. क्रमांक 1, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2, उजव्या बाजूस पूर्ण गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलंय. 3, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या म्हणजे संकल्पना चित्रासाठी ज्या चौकटी काढणार तुम्ही, चौकोन, ते पेनने काढायचे. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे 1 ते 7 प्रश्न जे आहेत इतिहासाचे ते नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर पाहूया आपण प्रश्न. या प्रश्नपत्रिकेत एकूण 1 ते 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. भाग क्रमांक 1 मध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. आज आपण सोडवणार आहोत 4था आणि 5वा प्रश्न आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 6वा 7वा प्रश्न सोडवणार आहोत. चला तर पाहूया. प्रश्न 4था आणि 5वा, उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न एकूण 15 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे संक्षिप्त टिपा लिहा कोणत्याही 3, हा 6 गुणांचा आहे आणि दुसरा पुढचा 9 गुणांचा. टिपा लिहामध्ये एकूण 5 टिपा दिलेल्या आहेत, त्यापैकी 3 लिहायच्या, पण आता आपण इथे 5ही लिहिणार आहोत. 1, कर्नाटक युद्धे. 2, कामागाटा मारू घटना. 3, शीतयुद्धाची पार्श्वभूमी. 4, अलिप्ततावादी चळवळीचे निकष आणि 5, वायू प्रदूषण. याची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया आपण. पहिली आहे टिपा, कर्नाटक युद्धे. उत्तर 1, कर्नाटकच्या प्रदेशावर नवाबाची सत्ता होती व हे नवाब पद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात सत्ता संघर्ष चालू होता. 2, या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यासाठी ही संधी आहे असे ओळखून ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी या सत्ता संघर्षात हस्तक्षेप सुरू केला. 3, त्यातूनच इसवी सन 1744 ते 1763 या काळात इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. या युद्धांनाच कर्नाटक युद्धे असे म्हणतात. 4, तिसऱ्या कर्नाटक युद्धात फ्रेंचांचा पराभव झाल्याने इंग्रजांना भारतात प्रबळ असा युरोपीय स्पर्धक उरला नाही. टिपा लिहा क्रमांक 2, कामागाटा मारू घटना. उत्तर 1, पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतातील अनेक लोक स्थलांतर करून अमेरिका, कॅनडा येथे जाऊ लागले. 2, ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणात असलेल्या कॅनडाच्या सरकारने भारतीय स्थलांतरितांना आश्रय देण्याचे नाकारले. बाबा गुरुदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटा मारू या नावाच्या जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात येण्यास नकार दिला. 3, तेथून घालवून देण्यात आलेले हे जहाज परत कोलकात्याजवळील बजबज या बंदरात पोहोचले. 3, तेथून घालवून देण्यात आलेले हे जहाज परत कोलकात्याजवळील बजबज या बंदरात पोहोचले. 4, जहाजावरील उतारूंनी ताबडतोब आपल्या गावी जाण्याचा इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश जहाजावरील लोकांनी मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात 30 लोक ठार झाले. कामागाटा मारू घटनेमुळे देशभर इंग्रजांविषयी चीड निर्माण झाली. टिपा लिहा क्रमांक 3, शीतयुद्धाची पार्श्वभूमी. 1, दुसरे महायुद्ध हे शीतयुद्धाचे प्रमुख कारण ठरले. 2, या युद्धाने इंग्लंड व फ्रान्सचे महत्त्व कमी झाले. 3, युद्धकाळात सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिकन व दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले. 4, दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपने साम्यवादी विचारसरणीचा
तर पश्चिम युरोपने लोकशाही विचारसरणीचा स्वीकार केला. 5. पूर्व युरोप व पश्चिम युरोप अशी विभागणी होऊन शीतयुद्धाला सुरुवात झाली. टिपा लिहा. क्रमांक 4. अलिप्ततावादी चळवळीचे निकष. 1961 सालच्या बेलग्रेड परिषदेत पुढील निकषांना मान्यता देण्यात आली. 1. असा देश ज्याने वेगळ्या राजकीय व सामाजिक यंत्रणेसह राज्याच्या सहअस्तित्वावर आधारित स्वतंत्र धोरण अवलंबलेले असेल. 2. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळींना पाठिंबा देणारा देश. 3. शीतयुद्धाच्या संदर्भात कोणत्याही बहुपक्षीय करारात सदस्य नसणारा देश. 4. महासत्तावादाशी निगडीत कोणताही द्विपक्षीय लष्करी करार अथवा प्रादेशिक संरक्षण करार न केलेला देश. 5. आपले लष्करी तळ कोणत्याही विदेशी सत्तेच्या, विशेषतः महासत्तेच्या प्रतिस्पर्धी देशांच्या हाती न देणारा देश. टिपा लिहा. क्रमांक 5. वायू प्रदूषण. उत्तर. 1. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. 2. हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे होते. 3. वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वायू प्रदूषण जलद गतीने वाढते. 4. भारतातील सर्व शहरामध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे, कारण वायू प्रदूषणामुळे लोकांचे श्वसन विकार वाढत चालले आहेत. वायू प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारचे उपाय व कायदे करीत असते. प्रश्न क्रमांक ब. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली. 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. 5. भारताने EVM मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सोय केली. आपण 5ही उत्तर पाहूया. क्रमांक 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर. 1. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्राच्या सहाय्याने होऊ लागले, त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. 2. उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळवण्याची गरज निर्माण झाली. 3. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती. अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. कारणे लिहा. क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली. उत्तर. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित अशी समाजव्यवस्था उभी करायची होती. 2. त्या दृष्टीने समाजात जनजागृती घडवून आणणे आवश्यक होते. 3. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा तीव्र करण्यासाठी आपले विचार समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. 4. वृत्तपत्रे आणि डॉक्टर आंबेडकर यांचे अतूट नाते होते. जनजागृतीसाठी कराव्या लागणाऱ्या चळवळीचे वृत्तपत्र हे एक हत्यार असल्याची जाणीव त्यांना होती. म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली. कारणे लिहा. क्रमांक 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर. 1. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला, तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली. 2. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवर व भारतीय सैनिकांवर असलेला दरारा कमी झाला. 3. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता. नाविक दलाचा उठाव आणि जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. कारणे लिहा. क्रमांक 4. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. उत्तर. 1. दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. इंग्लंड व फ्रान्स ही राष्ट्रे कमकुवत झाल्याने त्यांचे वसाहतीवरील नियंत्रण कमी झाले. 2. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढे प्रखर होऊ लागले. 3. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, त्यातून मिळालेली स्वातंत्र्य, समानतेची मूल्ये, लोकशाही पद्धतीबद्दलचे आकर्षण यामुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या.
या कारणांमुळे इंग्लंड, फ्रान्सने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यातूनच निर्वसाहतीकरणाला वेग अधिक आला. कारणे लिहा. क्रमांक 5. भारताने EVM मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सोय केली. उत्तर 1. भारत सरकारने 2011 मध्ये नागालँड विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रथम आणि नंतर 2019 पासून लोकसभेच्या निवडणुकीसाठी EVM मशीनमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर सुरू केला. 2. व्हीव्हीपॅटच्या सोयीमुळे मतदानानंतर काही सेकंद मतदाराला स्लिप दिसते. 3. आपण कोणाला मत दिलेले आहे व ते त्याच उमेदवाराला दिले गेले आहे का याची या यंत्राद्वारे मतदाराला खात्री पटते. EVM मशीनवर अनेक पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे EVM मशीनमध्ये व्हीव्हीपॅटची सोय करण्यात आली. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानावर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णुतेची नव्हती. 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. 3. जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः फरक होता. 4. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. 5. रात्रशाळा आणि साखरशाळा यांची समाजाला गरज आहे. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. तत्पूर्वी एक सूचना. इयत्ता 11वी आणि 12वी कला, वाणिज्य या दोन्ही शाखांच्या अनेक प्रश्नपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. प्रश्न क्रमांक 1. सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती. उत्तर 1. पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतीतील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा त्यांची दुरुस्ती करण्यास बंदी घातलेली होती. 2. अन्य धर्मियांना आपल्या पद्धतीने धार्मिक उत्सव व समारंभ करण्यास बंदी होती. 3. स्थानिक भाषा बोलण्यासही परवानगी नव्हती. 4. नोकऱ्या देण्याच्या बदल्यात धर्मांतर करावे लागे. अन्य धर्मियांना अशा रीतीने वागवले जात असे. यावरून सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णू वृत्तीची नव्हती हे सिद्ध होते. क्रमांक 2. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. उत्तर 1. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणतात. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तकच लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. 3. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता. 4. हा लढा राजांनी लढलेला नव्हता, तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिलेला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. 5. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. 6. ब्रिटिशांच्या जुलमी, अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळेच जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत सार्थ ठरते. क्रमांक 3. जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलभूत फरक होता. जर्मनी हा राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारा देश होता. भारतावरही राष्ट्रवादाचा मोठा प्रभाव होता. तथापि जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यातील मूलभूत फरक समजून घेणे आवश्यक आहे. जर्मन इतर देश जिंकण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांची आक्रमकता त्यांच्या स्वतःच्या देशाला जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात मोठी बनवण्यासाठी होती, तर भारतीयांचा राष्ट्रवाद त्यांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी लढायला लावत होता. भारतीय राष्ट्रवाद भारतासह जगभरात लोकशाहीच्या प्रसाराच्या व्यापक दृष्टिकोनावर आधारित होता. ॲबिसिनिया, स्पेन आणि चीनसारखे देश लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करत होते. भारतीय त्या देशांना परिचारिका, स्वयंसेवक आणि अन्नधान्याच्या टीमच्या रूपात मदत पाठवत होते. जर्मनीवर वंशवादाचा जोरदार प्रभाव होता. हिटलरने असंख्य युरोपियन ज्यूंची हत्या केली होती. तथापि भारतात विविध धर्म
वंश आणि जातीचे लोक युगानुयुगे एकत्र राहत होते हे भारतीय राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आहे, जे त्याच्या महानतेची पुष्टी करते. क्रमांक 4. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. उत्तर 1. भारताने स्वातंत्र्य मिळवण्याआधीपासूनच साम्राज्यवादाविरोधात आवाज उठवलेला आहे, कारण भारत लोकशाही मूल्ये पाळणारा देश आहे. 2. भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही, कारण त्याने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले आहे. 3. भारत अन्य देशांचा हस्तक्षेप स्वीकारत नाही, त्याचप्रमाणे तो अन्य राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल व सार्वभौमत्वाबद्दल आदर बाळगतो. क्रमांक 4. विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्रांकडे केली होती. 5. परकीय सत्तांनी वसाहतींमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला. 6. शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे. अशा रीतीने भारत वसाहतवाद विरोधात नेहमीच आपली भूमिका मांडत आला आहे. क्रमांक 5. रात्रशाळा आणि साखरशाळा यांची समाजाला गरज आहे. उत्तर 1. महाराष्ट्रात महात्मा फुले यांनी पहिली रात्रशाळा 19व्या शतकात सुरू केली. त्यापासून प्रेरणा घेऊन आजवर 150च्या वर रात्रशाळा राज्यात सुरू झाल्या. 2. दिवसा काबाड कष्ट करणाऱ्या आणि शिक्षणाला वंचित राहणाऱ्या मुलांसाठी रात्रीच्या वेळात शिकण्याची संधी रात्रशाळेमुळे मिळाली. 3. राज्यात ऊस तोडणी हंगामात शेकडो कामगार विविध साखर कारखान्यांच्या ठिकाणी जातात. 4. या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय म्हणून साखर कारखान्यांच्या परिसरात साखरशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 5. रात्रशाळेत व साखरशाळेत जाणारी मुले कष्टकरी वर्गातील असून त्यांना या शाळांमुळे शिक्षण मिळण्याची संधी मिळते आहे. 6. सर्व शिक्षा अभियान आणि शिक्षणाचा हक्क या 2 बाबींचा विचार करता रात्रशाळा आणि साखरशाळा या समाजाची गरज आहे हे सिद्ध होते. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. आवडलेले व्हिडिओ नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.